हॅलो मित्रांनो, आज मी बनवणार आहे अगदी सोपी पण चवीला एकदम भारी अशी वडीची भाजी. घरी जेव्हा काही भाजीला नसेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी कढईत थोडं तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात उडीद डाळीची वडी टाकून तिला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता त्याच कढईत पुन्हा थोडं तेल घ्या. तेल तापल्यावर त्यात जिरे आणि कढीपत्त्याची खंमट फोडणी द्या. त्यानंतर कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून पुन्हा एकदा छान परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेले टमॅटो टाका आणि तो मऊ होईपर्यंत शिजवा. टमॅटो शिजला की त्यात तिखट, मीठ आणि हळद हे आपले घरगुती मसाले व्यवस्थित मिक्स करा. आता आपण तुम्ही मला ओळखून घ्या. मी सुरुचिता. आजपासून मी माझ्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. मला नवीन गोष्टी करून त्या तुमच्यापर्यंत शेअर करायला खूप आवडेल. माझ्या या नवीन प्रवासातील पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण आधी फ्राय करून ठेवलेल्या वड्या मसाल्यात टाका. वड्यांना मसाल्यांचा छान कोट चढला की त्यात गरजेनुसार पाणी घाला आणि झाकून ठेवा. वडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. तर आता तयार आहे आपली खम्मट आणि टेस्टी वडीची भाजी. जिरे आणि कढीपत्त्यांच्या फोडणीमुळे याचा सुगंध अगदी घरभर झालेला आहे. गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत याचा आनंद घ्या. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.